एसटीची बस सेवा आज बंद दिसते। एसटी संपाबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। सह्याद्रीवरती उद्या संध्याकाळी 7 वाजता या संपाबाबत बैठक बोलावण्यात आलेली आहे। ऐन गणेशोत्सवामध्ये प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून ही बैठक बोलावण्यात आली आहे। बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती तोडगा निघणार का हे पाहणं अर्थातच महत्त्वाचं असेल। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। धनंजय दळवी आपले प्रतिनिधी सोबत आहेत। धनंजय, एकीकडे आपण बघतोय कशा प्रमाणामध्ये सगळ्या एसटीच्या प्रवाशांचे हाल होत आहेत, कर्मचाऱ्यांच्या वेगळ्या व्यथा आहेत आणि या पार्श्वभूमीवरती आता मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत। गुरु, आपण जर पाहिलं तर आज सकाळपासूनच राज्यातील विविध आगारांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि काही ठिकाणी धरणे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि याचा फटका जो आहे तो प्रवाशांना पडतोय, चाकरमान्यांना पडतोय, कारण की गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे आणि गावी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल जे आहेत ते या सगळ्यामध्ये होताना पाहायला मिळतात। शाळकरी, विद्यार्थी, आपण राज्यातील संपूर्ण विविध प्रतिनिधींकडून आढावा घेतलेला पाहायला मिळाला आणि याचीच दखल घेऊन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या सायंकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे महत्त्वाची बैठक जी आहे ती बोलावली आहे। या बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाऊ शकतो, कारण की हे संपूर्ण खातं जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वतःकडे आहे। त्यामुळे या कामगार कृती समितीची उद्या बैठक पार पडेल आणि या बैठकीत नेमकं हा तोडगा सुटतोय का आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य होत आहेत का, त्यांना काय नेमकं बरोबर आहे। त्यामुळे एसटी संपाबाबत आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।